कधीकधी एका छोट्या निवडणुकीत संपूर्ण राज्याच्या राजकारणाची दिशा दडलेली असते. हे कसे शक्य आहे? चला, महाराष्ट्रातील पाटण मतदारसंघाच्या उदाहरणातून हे समजून घेऊया. ही गोष्ट फक्त एका जागेपुरती मर्यादित नाहीये. ही आपल्याला सांगते की राजकीय वारे कुठून कुठे वाहत आहेत, लोकांच्या मनात नेमकं काय चाललंय आणि जमिनीवरची हकीकत काय आहे. पाटणच्या निकालांमधून महाराष्ट्राचं मोठं राजकीय चित्र कसं दिसतं तेच आपण आज पाहणार आहोत. तर आपण हे कसं समजून घेणार आहोत? सगळ्यात आधी आपण पाटणची रणभूमी समजून घेऊ. मग निकालांच्या आकड्यांमध्ये डोकावू. गेल्या दशकात काय बदललं ते पाहू. त्यानंतर एक इंटरेस्टिंग गोष्ट, ऑनलाईन जग विरुद्ध जमिनीवरचं वास्तव. आणि शेवटी पुढे काय करायला हवं याचा एक ब्लूप्रिंट. बरं, तर सुरुवात करूया थेट रणभूमीवरून, म्हणजे पाटणमधून. कारण बघा, कोणत्याही निवडणुकीचा केंद्रस्थानी असतो तो मतदार. पाटणमध्ये हे मतदार कोण आहेत? त्यांच्या जमिनीच्या, त्यांच्या जगण्याच्या समस्या काय आहेत? कोणत्या गोष्टींमुळे ते मतदानाचा निर्णय घेतात? हे समजल्याशिवाय आपल्याला निकालांचा खरा अर्थ कधीच कळणार नाही. तर पाटण म्हणजे काय? हा सातारा जिल्ह्यातला एक ग्रामीण मतदारसंघ आहे. इथलं आयुष्य ना ते पूर्णपणे शेतीभोवती फिरतं. आणि इथली सामाजिक रचना, मराठा, ओबीसीज आणि अनुसूचित जाती हे 3 महत्त्वाचे समाज इथे राहतात. आता राजकारणात काय होतं, जेव्हा हे समाज एकत्र येतात किंवा त्यांच्यात फूट पडते तेव्हाच निकालांची दिशा ठरते. त्यामुळे हे सोशल इंजिनिअरिंग समजून घेणं खूप गरजेचं आहे. मग आता ऐकूया की तिथल्या लोकांना काय बोलायचंय, त्यांच्या खऱ्या समस्या काय आहेत. आणि हे लक्षात घ्या, ह्या काही निवडणुकीच्या घोषणा नाहीत, हे त्यांच्या जगण्या मरण्याचे प्रश्न आहेत. ऊस शेतकऱ्यांची अवस्था, जरंडेश्वर साखर कारखान्याचं काय होणार ह्याची चिंता, दुष्काळी भागात घशाला पडलेली कोरड, गावातल्या तरुणांच्या हाताला काम नाही, खतं डिझेलचे वाढलेले भाव आणि ते खराब रस्ते, हे ते मुद्दे आहेत जे माणसाला घरातून बाहेर काढून मतदान केंद्रापर्यंत घेऊन जातात. हे एक वाक्य बघा, जर कारखाना बंद पडला तर शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होईल. हे फक्त शब्द नाहीत, ही हजारो कुटुंबांच्या पोटात उठलेली भीती आहे. त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे तो जरंडेश्वर कारखान्याचा मुद्दा फक्त आर्थिक राहत नाही, तो भावनिक बनतो आणि मग तो राजकीय बनतो. आणि हीच भीती जेव्हा मतांमध्ये बदलते त्यालाच तर राजकारण म्हणतात. चला, आता भावना बाजूला ठेवून आकड्यांवर बोलूया. कारण नंबर्स ते कधी खोटं बोलत नाहीत. बघूया 2024चे आकडे आपल्याला पाटणची गोष्ट कशी सांगतात. आणि पहिलीच गोष्ट जी नजरेत भरते ती म्हणजे मतदानाची टक्केवारी. 2024मध्ये जवळजवळ 74% मतदान. 2019मध्ये ते 68% होतं, म्हणजे जवळपास 6% वाढ. याचा अर्थ काय? याचा अर्थ मतदार गप्प बसलेला नव्हता. त्याला काहीतरी सांगायचं होतं, त्याला त्याचा आवाज पोहोचवायचा होता आणि त्यासाठी तो घराबाहेर पडला होता मोठ्या संख्येनं. आणि मतदारांनी कौल दिला, तोही अगदी स्पष्ट. शिवसेनेचे उमेदवार शंभूराज देसाई यांना 54%पेक्षा जास्त मतं मिळाली. पण इथे एक इंटरेस्टिंग ट्विस्ट आहे. दुसऱ्या नंबरवर कोण होता? कुठल्या मोठ्या पक्षाचा नेता नाही, तर एक अपक्ष उमेदवार, ज्याला जवळपास 29% मतं मिळाली. म्हणजे काय की लोकांचा प्रस्थापित विरोधी पक्षांवर विश्वास नव्हता. त्यांनी एका वेगळ्या पर्यायाचा विचार केला, जरी तो जिंकला नाही तरी. आणि हा विजय किती मोठा होता ते हा चार्ट बघा. 2019मध्ये विजयाचा फरक होता 14,000चा, पण 2024मध्ये तो थेट 34,000च्या वर गेला. दुपटीपेक्षा जास्त. म्हणजे फक्त सीट जिंकली नाही, तर आपल्या मताधिक्यात प्रचंड वाढ केली, आपला बेस आणखी मजबूत केला. मग या सगळ्याचा अर्थ काय? सोप्या शब्दात सांगायचं तर एका बाजूला एक मजबूत, संघटित उमेदवार होता ज्याने आपली ताकद वाढवली, आणि दुसऱ्या बाजूला विखुरलेला, विभागलेला विरोध होता. मग काय होणार? विरोधाची मतं वाटली गेली आणि त्याचा थेट फायदा सत्ताधारी उमेदवाराला मिळाला. एक मोठा, निर्णायक विजय. आता थोडं झूम आउट करूया. 2024चा निकाल म्हणजे काही एका रात्रीत झालेला चमत्कार नाही. याच्या मागे एक मोठी कहाणी आहे. गेल्या 10 वर्षांत असं काय घडलं की चित्र इतकं बदललं? तो ट्रेंड समजून घेऊया. ही टाईमलाईन बघा, ही सगळी गोष्ट सांगून जाते. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस फक्त 580 मतांनी जिंकली होती, म्हणजे अगदी काटेकी टक्कर. पण 2014 नंतर बघा काय झालं. शिवसेनेने जागा जिंकली, मग 2019मध्ये पुन्हा जिंकली आणि 2024मध्ये पुन्हा जिंकली. आणि प्रत्येक वेळी फक्त जिंकली नाही, तर मतांची टक्केवारीसुद्धा वाढवली. 50%वरून 52 आणि आता 54% पुढे. हा एक स्पष्ट ट्रेंड आहे. म्हणजे ट्रेंड एकदम क्लिअर आहे.
गेल्या 10 वर्षात पाटण हळूहळू नाही तर निर्णायकपणे एनडीएच्या बाजूने झुकलं आहे. हा काही वरवलचा बदल नाहीये, हे एक मोठं राजकीय स्थित्यंतर आहे ज्याची मुळं स्थानिक समीकरणात खोलवर गेली आहेत. आता ह्या गोष्टीत एका नव्या जमान्याचा अँगल आणूया. कारण आजची लढाई फक्त गावच्या पारावर नाही होत, ती मोबाईलच्या स्क्रीनवर सुद्धा होते, सोशल मीडियावर. पण खरा प्रश्न हा आहे की सोशल मीडियावरची लढाई जिंकून जमिनीवरची निवडणूक जिंकता येते का? आणि हे आकडे बघून तर तुम्हाला धक्काच बसेल. 2024च्या निवडणुकीत काँग्रेसच्या यूट्यूब चॅनलला भाजपच्या तुलनेत 4 पट जास्त व्ह्यूज मिळाले. म्हणजे जवळजवळ 613 मिलियन. ऑनलाईन जगात असं वाटत होतं की विरोधी पक्ष सगळीकडे आहे, पण जेव्हा मतपेट्या उघडल्या तेव्हा चित्र एकदम उलगं होतं. मग इथेच तो $1 मिलियन प्रश्न येतो. जर ऑनलाईन इतकी हवा होती, इतके लोक बघत होते, तर मग त्याचं मतांमध्ये रूपांतर का नाही झालं? हे व्ह्यूज वोट्समध्ये का नाही बदलले? आणि याचं उत्तरच या संपूर्ण विश्लेषणाचा गाभा आहे. बघा, तुमची डिजिटल प्रेझेन्स कितीही तगडी असली ना, तरी त्याला जमिनीवरच्या मजबूत संघटनेची जोड दिल्याशिवाय काहीच होत नाही. ऑनलाईन चर्चा जिंकणं म्हणजे निवडणूक जिंकणं नाही. आणि इथेच आपल्या संविधानाने दिलेलं एक महत्त्वाचं मूल्य समोर येतं, ते म्हणजे अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य. पण हे स्वातंत्र्य जबाबदारीसोबत येतं. तुम्ही जे ऑनलाईन बोलता ते जमिनीवरच्या वास्तवाशी जोडलेलं पाहिजे, तेव्हाच त्याचा खरा परिणाम होतो. ठीक आहे, आतापर्यंत आपण पोस्टमॉर्टम केलं की काय झालं, कसं झालं. पण आता पुढे बघूया. या सगळ्या अभ्यासातून जर पाटणमध्ये भविष्यात लढायचं असेल तर काय करावं लागेल, त्याचा एक ब्लूप्रिंट बघूया. याला आपण चतुर्मुख रणनीती म्हणू शकतो, म्हणजे 4 दिशांनी केलेला हल्ला. पहिला, घर सोबत, म्हणजे लोकांच्या घरातले प्रश्न, पाण्याचा प्रश्न, साखर कारखान्याचा प्रश्न. दुसरा, वर्धनकारी विकास, म्हणजे लोकांना दिसणारा विकास, रस्ते, वीज. तिसरा, मुद्दा चित्रित, म्हणजे निवडणुकीचं नॅरेटिव्ह सेट करणं, उदाहरणार्थ शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर. आणि चौथा, डिजिटल हकीकत, म्हणजे हे सगळे मुद्दे घेऊन ऑनलाईन जगात उतरणं आणि जमिनीवरच्या सत्याला तिथे पोहोचवणं. पण ही रणनीती राबवण्यासाठी एक योग्य चेहरा सुद्धा लागतो. आपण त्याला म्हणूया यूथ रिफॉर्मर किंवा युवा सुधारक. म्हणजे कोण? एक शिकलेला, टेक्नॉलॉजी समजणारा, स्वच्छ चारित्र्याचा स्थानिक नेता, जो गावातल्या आजोबांशी पण बोलू शकेल आणि शहरातल्या तरुणांशी पण कनेक्ट होऊ शकेल, ज्याच्याकडे आधुनिक विचार आहेत आणि जमिनीवर विश्वासार्हता सुद्धा. तर मग पाटणच्या या केस स्टडीमधून आपण काय शिकलो? या मतदारसंघाच्या राजकारणाची चावी नेमकी कुठे आहे? भविष्यात इथे यश मिळवायचं असेल तर ते एकाच गोष्टीवर अवलंबून असेल, आणि तो विजयाचा फॉर्म्युला हा आहे. लोकांच्या खऱ्या दुखण्यावर बोट ठेवा, जमिनीवर एक मजबूत टीम तयार करा, ऑनलाईनचा वापर करा, पण जमिनीवरच्या कामाला पर्याय म्हणून नाही तर त्याला सपोर्ट म्हणून. आणि सगळ्यात महत्त्वाचं, लोकांना आपला वाटेल असा एक विश्वासार्ह चेहरा द्या. आणि हे सगळं करत असताना लोकांच्या प्रतिष्ठेचा आणि त्यांच्या खाजगीपणाचा आदर करणं अत्यंत आवश्यक आहे. भारताच्या नवीन डेटा संरक्षण कायद्यानुसार लोकांची माहिती वापरताना त्यांची संमती घेणं बंधनकारक आहे. जेव्हा तुम्ही हे करता तेव्हा तुम्ही फक्त निवडणूक नाही तर लोकांचा विश्वास जिंकता. आणि जाता जाता एक प्रश्न तुमच्यासाठी. डिजिटल क्रांतीच्या या युगात विजयाची पहिली पायरी आजही गावातला खराब रस्ता दुरुस्त करण्याच्या वचनानेच सुरू होते का? पाटणचं उदाहरण तर हेच सांगते की तंत्रज्ञानाचे वारे कितीही वेगाने वाहू देत, राजकारणाची नाळ अजूनही या मातीशी आणि इथल्या माणसांशीच जोडलेली आहे.